एवढं सोपं वाटतंय का रे तुला? हा, तुम्हाला कळत नाहीये हे सगळं किती कठीण आहे. ती मंजिरी पॉवरफुल आहे. अरे ठीक है मॉम, ठीक है, डोंट टेक टेंशन. व्हेन युअर सुनबाई इज हियर, नो फियर. सोनबिन जाऊ दे, पण मी माया आहे आणि मायाने जर ठरवलं तर ती काही अचीव करू शकते. आणि मंजिरीला संपवण्याच्या प्लॅन मध्ये जर मीरा आडवी आली तर त्या मीराला संपवायला सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही. आजवर इतकं सगळं केलंय ते काय असंच? वा, शाब्बास, सगळं होईल. हा, सगळं होईल. अंघोळी आटपा आधी. संपवायच्या गोष्टी करतायत. आंघोळी आटपा आधी. तू काय दात फाडतोयस? हा, तसं हसायला येतंय. आधी ना या सगळ्यांना बघणार आहे मी, आणि शेवटी तुझा नंबर. कळलं? मजलो. मी ते मस्करी, सॉरी ना, सॉरी माया. ऐक, अरे रागवते कसं? मी सॉरी माया, मी नाही दात काढणार आहे बा. सॉरी. वेदाचे बाबा, अय्या मी करते. मीरा, आपण असे असलो की मला खूप बरं वाटतं. असे म्हणजे कसे? असे मीरा, नॉर्मल, आधीसारखे. मीरा, दोन व्यक्तींमध्ये मतभेद होतात, साहजिक आहे ते. पण त्यामुळे भांडण, वाद ह्या गोष्टी नको आहे. मला माहिती आहे तू बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या नाही आहेत. काहीतरी तुझं एक सिक्रेट आहे. मला हेही माहिती आहे की तुझ्या मनात माझ्या आईबद्दल काय आहे. तू म्हणतेस की सगळं ठीक होणार आहे. पण मीरा, आपण जिथे आहोत ना, तिथून फक्त दोनच शक्यता आहेत. माझी आई नाहीतर तुझे बाबा. आता काय ठीक होणार आहे मला कळत नाही. वेदाचे बाबा, हे बघा, तुम्ही काळजी करू नका. विश्वास ठेवा माझ्यावर. मी म्हणाले ना, तुम्हाला लवकरच सगळं कळेल. ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते कर. फक्त एका गोष्टीची काळजी घे की घरात कोणीही, एस्पेशली आई, दुखावली जाणार नाही. नाही होणार. तुमची आई नाही दुखावली जाणार. ओके. मीरा, तू खोटं का बोललीस अथर्वंशी? तुला काही सुचलं नाही तर निदान विषय टाळायचा तरी होता सगळं. कारण आपण मंजिरीसोबत जे करणार आहोत ना, त्यांनी अथर्वंची आई दुखावली जाणार आहे. ताई, या सगळ्यात मी वेदाच्या बाबांना अजिबात त्रास होऊ देणार नाही. आपण आधी त्या कपटी, काळी जादू करणाऱ्या मंजिरीचं सत्य सगळ्यांसमोर आणूया. सत्य समोर आलं ना की सगळं बदलतं. ती मंजिरी वेदाच्या बाबांचीच काय तर कोणाचीच आई नाही होऊ शकत. आणि वेदाच्या बाबांना जेव्हा हे सत्य कळेल ना, तेव्हा तुझ्यासारखंच त्यांच्या डोळ्यावरची झापडं सुद्धा निघालेली असतील अगं. हो मीरा, पण या सगळ्यात एक
माझ्याशी लढणार तुम्ही दोघी? इतकी गुरमी असेल ना तर स्वतःच्या बापाला आधी शोधून दाखवा. अरे बापरे, काय बोलते मी हे? नाही, तुम्ही कसं शोधणार तुमच्या बापाला? तो तर या जगातच नाहीये ना. सॉरी, मला माफ करा. मी त्याचे अंत्यसंस्कार करण्याची संधी सुद्धा दिली नाही तुम्हाला. आमच्या बाबांना काहीच झालं नाही. हा पोकळ आत्मविश्वास कुठून आणतेस ग? तुझ्याकडूनच मंजिरी. तुझ्या डोळ्यात दिसतंय, तुझ्या शब्दात ऐकू येते की तू खोटं बोलतीयस. इतकी वर्ष मी हे सगळं खरं मानत आले. तुझं खोटं प्रेम, तुझी खोटी काळजी, तुझं खोटं हसणं सगळं खरं वाटत आलं मला. आणि बहुतेक म्हणूनच आता जे खरं आहे ते ओळखायला सोपं जातंय मला. पण आता नाही. आता तुझ्या एका शब्दावरही माझा विश्वास नाहीये. आणि आता राहिला महत्वाचा मुद्दा. जर तू आमच्या बाबांना काही केलं असतंस ना तर ते स्वतः आम्हाला सांगायची चूक केली नसतीस तू. बरोबर ना? हुशार आहेस हा मीरा, हुशार आहे हा तुझी ताई. कसं कळलं ग तुला? मंजिरी, मीरा, कुठे आहेत आमचे बाबा? मीरा ग काय करतेस? सोड तिला. हे बघ, नाहीतर ना तुझं सत्य सगळ्यांसमोर आणायची वाट मी बघणार हा. इथे तुझा जीव घेईन मी. सांग, आमचे बाबा कुठे आहेत? तुझी हिम्मत कशी झाली? मीरा, हिला असं मारायचं नाहीये. हिचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं आपल्याला. मीरा! मीरा!